संध्याकाळची हलकी मंदी घरभर पसरली होती. प्रिया सोफ्यावर बसून हलकासा चहा घेत होती, पण तिच्या मनात अजिबात शांतता नव्हती. घर रिकामं वाटत होतं. नवरा समीर कामाच्या प्रवासावर होता, 5 दिवसांसाठी शहराबाहेर. ती एका हातात चहा घेऊन खिडकीतून बाहेर पाहत होती. बाहेरील शहराची रोशनी मंद होती, पण त्यात एक प्रकारचा ओढवणारा शून्यता भाव होता. प्रिया शांत दिसत होती, पण मनातील भावनांची लाट हळूवार तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिच्या आठवणींना अचानक प्रवाह आला. आठवणींचा लहानसा फ्लॅशबॅक. समीरने गेल्या महिन्यात तिच्यासाठी जॉबची भेट पाठवली होती आणि तो हसत म्हणाला होता, "तू खूप काळजी घेतेस. मला वाटतं तुला एकदा तरी आराम करायला हवा." त्याच्या हाताने केलेले छोटे गेस्चर्स, कपमध्ये चहा थंड झालेला, पलंग डोळून ठेवणे किंवा फक्त तिच्या डोळ्यात हसत पाहणे. प्रिया हळूहळू फोनकडे पाहिली. स्क्रीनवर समीरचे नाव चमकले. तिला अचानक धोकासा आनंद वाटला आणि भीतीसुद्धा. फोन करावे का, किंवा उरलेले दिवस गप्प बसून राहावे का? तिने निश्चय केला आणि कॉल उचलला. "हॅलो बाळा, झोप लागली का?" समीरच्या आवाजात हलकी हसण्याची सराहणी होती. "नाही, काम होतं का तुला?" प्रियाने थोडा हळू आवाजात उत्तर दिले. दोघे काही क्षण शांत राहिले. आवाजात काही शब्द नव्हते, पण मनातील ओढ स्पष्ट दिसत होते. समीर म्हणाला, "आज ऑफिस फार लांब गेला, पण मला वाटलं तुला फोन करावा. तुला आठवतं का, आपण 2 वर्षापूर्वी अशीच रात्री एकत्र बसत होतो?" प्रियाला त्याच्या आठवणींचा प्रभाव आठवला. ती हसली आणि थोडी रडली. "हो, आठवतंय. तेव्हा आपण एका छोट्या लांब हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो आणि एकमेकांच्या डोळ्यातलं प्रेम पाहायचो." दोघे काही क्षण शांत झाले. त्या शांततेत फक्त एकमेकांच्या आठवणी आणि हृदयातील आवाज ऐकू येत होता. समीर हसला. "माझ्या बाळा, तुला एकटं ठेवणं मला अजिबात जमलं नाही. तुझ्याशिवाय हे घर रिकामं वाटतं." प्रियाने डोळ्यातले पाणी पुसले आणि उत्तर दिले, "माझा पण तुझ्याशिवाय हा पलंग रिकामा वाटतो आणि आज तुला फोन करून मी शांत झाले." दोघांच्या संवादात आता राग, ताण किंवा वाद काहीच उरले नव्हते. फक्त प्रेम, ओढ आणि एकमेकांच्या अस्तित्वाची गरज होती. समीर हसत म्हणाला, "आपण शब्द न बोलता सुद्धा एकमेकांशी संवाद साधतोय. हे खरं प्रेम आहे बाळा." प्रिया हसली, हलकासा श्वास सोडला आणि म्हणाली, "हो, आणि या रात्रीचा एकटेपणा आता शांत झाला. तुला फोन करून मी माझं मन हलकं केलं." दोघे फोनवरून निलगले, आठवणींना आणि प्रेमाला सामोरे गेले. त्या रात्री मनाच्या गाढ शांततेत दोघांचे हृदय एकत्र आले.